नमस्कार मंडळी, मी स्नेहल. साधं सरळच्या या आपल्या YouTube चॅनलवर तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजची मुलाखत जी आहे ती खरंच खूप खास होणार आहे. याच्या पाठीमागचं कारण सुद्धा तसंच आहे. एकीकडे इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी आहे, तर दुसरीकडे अध्यात्म, कीर्तन आणि प्रेरणादायी विचार यांची सांगड घालणारे ह.भ.प. ज्ञानेश्वर माने महाराज हिरवाडकर हे आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत, की टेक्नॉलॉजी सोबतच अध्यात्माची जोड कशी पाहिजे आणि आता सध्या धावपळीच्या युगात किंवा सोशल मीडियाच्या जगामध्ये आपण संतांची साथ किंवा संतांचे विचार आपल्याला योग्य मार्ग कसे दाखवतात, या सगळ्या गोष्टी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि ही मुलाखत सुरू करण्याआधीच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला सुद्धा अजिबात विसरू नका. चला मग सुरुवात करूयात. महाराज, तुमच्या नावासमोर एम.टेक, बी.टेक आणि त्यासोबतच कीर्तनकार हे दोन वेगळे परिचय एकत्र पाहिलं की खरंच कुतूहल निर्माण होतंय. तर इंजिनिअरिंग पासून कीर्तन किंवा अध्यात्म इथपर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता, काय सांगाल? तसा जर माझा प्रवास पाहायला गेला, तर इंजिनिअरिंग हे क्षेत्र माझं नंतरचं आहे. पण घरी वारकरी परंपरा असल्यामुळं त्याच्यामध्ये माझे आजोबा आहेत, माझी आजी आहे आणि माझी वारकरी परंपरामध्ये येण्याची जर हिस्ट्री पाहिली, तर माझा जन्म आहे एकादशीचा आणि घरातला मी मोठा मुलगा असल्यामुळे माझ्या आजोबांनी एकादशीला जन्म घेतला म्हणून माझं नाव ज्ञानेश्वर ठेवलं. आणि ज्ञानेश्वर ठेवल्यापासून जे वारकरी संस्कार होते, ते वारकरी संस्कार माझ्या आजी आणि आजोबांनी मला ते रुजवले. आणि मग हळू-हळू मोठा व्हायला लागलो. मोठा होत असताना घराशेजारी विठ्ठल रुक्मिणी मंदिर होतं. विठ्ठल मंदिरामध्ये हरिपाठाला जाणं, प्रत्येक एकादशीला कीर्तनाला जाणं आणि ह्या सगळ्या वारकरी परंपरेच्या ज्या गोष्टी होत्या, त्या हळू माझ्यामध्ये रुजत गेल्या आणि रुजत गेल्यामुळं हळू मी त्या अध्यात्म क्षेत्रामध्ये इतका प्रगल्भ व्हायला लागलो. म्हणजे मी 12वीला गेलो. 12वीला मी बळवंतराव झेले ज्युनियर कॉलेज जयसिंगपूरला या ठिकाणी माझं सायन्स झालं आणि माझं प्राथमिक जे शालेय शिक्षण होतं ते माझ्या गावी, हेरवाड या गावी, हेरवाड हायस्कूल हेरवाडमध्ये झालं. जिथं मी उच्च शिक्षणाला जाईन, तिथं माझी वारकरी परंपरेची नेहमी संगती जोडत गेली. आता मी 12वीला बळवंतराव झेले ज्युनियर कॉलेजला आलो. तर तिथं शेजारीच एक विठ्ठल रुक्मिणी मंदिर होतं. त्या मठामध्ये नेहमी मी कीर्तनाला जायचो. म्हणजे 11वी-12वी सायन्सचं शिक्षण करत असतानाही सुद्धा ते वारकरी परंपरेचं मला ज्ञान तिथं मिळत गेलं. 12वी झाल्यानंतर चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालो. इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालं आणि बघा बरं का, माऊलींची किती मोठी कृपा आहे. इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालं ते संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेमध्येच इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालं. ते म्हणजे आष्ट्याला अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आष्टा. आणि तिथं गेल्यानंतर ज्यावेळेला आम्ही कॉलेजमध्ये म्हणजे एंट्रन्सला जातो, त्यावेळेला साक्षात ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे. आणि ती एक परंपरा मला जी लाभली आणि त्या कॉलेजचं एक वैशिष्ट्य सांगतो, की सकाळी लेक्चर सुरू व्हायच्या आधी आधी पसायदान घेतात बरं बरं का, आणि मग इंजिनिअरिंगच्या लेक्चरला सुरुवात होते. म्हणजे तिथेही सुद्धा मला अध्यात्माची जोडी लागली. असं हे करत करत मला इंजिनिअरिंग क्षेत्रामध्येही माझी प्रगती चांगल्या प्रकारे झाली. याला खरा बेस जर काय असेल तर तो अध्यात्माचा बेस होता. इंजिनिअरिंग आणि वारकरी संप्रदाय हे दोन्ही वेगळे प्रवाह आहेत. तर या दोन्हीची सांगड तुम्ही कशी घातली? तसं तुम्ही म्हणताय की इंजिनिअरिंग हा टेक्नॉलॉजीचा भाग आला आणि अध्यात्म या मनुष्य जीवनाच्या सगळ्या गोष्टी आपण इथं अभ्यास करू शकतो. वास्तविक इंजिनिअरिंग हे क्षेत्र मला बाह्य जग पाहायला शिकवतं. म्हणजे वास्तविक टेक्नॉलॉजीच्या भागामध्ये किंवा टेक्नॉलॉजीच्या या जगामध्ये एक्सपेरिमेंटला फार महत्व दिलेलं आहे. विज्ञान म्हणजेच एक्सपेरिमेंट आणि अध्यात्म म्हणजे एक्सपिरियन्स. मी कोण आहे? मी या पृथ्वी तलावर कशा करता आलो? माझं प्रायोजन काय आहे? आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहायला गेलो, तर लोक भौतिक सुखाचा फार विचार करायला लागलेत. मी, माझा बंगला, माझा पैसा हो मिळवला पाहिजे, याच्याशी काही घेणं देणं नाही. आपण जसं वैज्ञानिक युगामध्ये जगतो, भौतिक सुख-सुविधा आपल्याजवळ असल्या पाहिजेत. पण भौतिक सुख-सुविधा असून सुद्धा ज्यावेळेला अध्यात्माचं क्षेत्र तुमच्याजवळ कमी पडतं, त्यावेळेला मानसिक ताण-तणाव वाढायला लागतात. म्हणून मी असं ठरवलं, की अध्यात्म ही माझी सेवा आहे. संतांचे विचार माझ्यासोबत इतरांच्या पर्यंत पोहोचले पाहिजे, हा माझा एक अट्टाहास आहे. पण त्याच्याबरोबर ती सेवा एका व्यवहाराशी तुलना नसावी, असं मला नेहमी वाटायचं, की कीर्तन करावं, पैसा मिळवावा, भौतिक सुख-सुविधा निर्माण कराव्यात आणि ऐश-आरामात जगावं, हा माझा उद्देश नव्हता.
अध्यात्म ही संतांचे विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याकरता ही सेवा आहे. आणि शिक्षण आणि इंजिनिअरिंग हे आपलं भौतिक सुख सुविधा मिळवण्याकरता जे आपण निर्माण केलेलं साम्राज्य आहे, जे आपण निर्माण केलेलं एखादी गोष्ट आहे, त्याच्या माध्यमातून आपण काय करायला लागलो, की इंजिनिअरिंगच्या माध्यमातून आपण चांगल्या ठिकाणी काम करायला लागलो, पैसा मिळवायला लागलो, भौतिक सुख सुविधा मिळवायला लागलो. पण ज्या वेळेला अध्यात्माच्या क्षेत्रात आम्ही कमी पडायला लागलो, ती गोष्ट मला जास्त खटकायला लागली, की खरंच आज हल्ली समाजामध्ये लाखो करोडो रुपये कमवलेली माणसं आहेत, पण अध्यात्म क्षेत्राचा वारसा कमी असल्यामुळं आज मानसिक त्रासाचे ते बळी पडलेले आहेत. मग ह्या दोन्ही गोष्टी मी एकत्रित सांभाळत असताना माझं इंजिनिअरिंग हे क्षेत्र तितकं प्रबळ राहिलं आणि अध्यात्म हे क्षेत्र तितकंच प्रबळ राहिलं. पण इंजिनिअरिंगचं क्षेत्र हे माझ्या भौतिक सुखसुविधांसाठी मी त्याचा वापर केला. पण अध्यात्माचा वापर मी माझ्या माऊलींची सेवा करण्याकरता याचा वापर केला. कारण संतांचे विचार निरपेक्ष भावनेनं लोकांच्या पर्यंत कसे पोहोचतील आणि लोक या दुःखातून निवृत्त होऊन सुखाची प्राप्ती कशी करून घेतील याच्यासाठी माझा अध्यात्म आहे. नक्कीच. महाराज तुमच्या मते विज्ञान आणि अध्यात्म हे दोन्ही वेगळे प्रवाह आहेत, की एकाच सत्याकडे जाणारे 2 वेगवेगळे मार्ग आहेत? अ, दोन्ही एकच मार्ग आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण आपण बघायला गेलं विज्ञानामध्ये जास्त प्रयोग असतात. विज्ञान आपण शालेय जीवनामध्ये बऱ्याच वेळेला विज्ञानाच्या माध्यमातून विज्ञान 1 किंवा विज्ञान 2 त्याला आपण इंग्रजीमध्ये सायन्स 1 आणि सायन्स 2 म्हणतो. बऱ्याच वेळेला आपण एक्सपेरिमेंट केलेलं आहे. एक्सपेरिमेंट करणे याचा अर्थ काय? की काहीतरी त्याच्यातून निष्कर्ष काढणं किंवा सत्य बाजूला काढणं. मग जसं विज्ञान आहे, विज्ञान एक्सपेरिमेंट केल्यानंतर जसं काहीतरी निष्कर्ष बाजूला काढतं, सत्य बाजूला काढतं, तसं अध्यात्म सुद्धा काहीतरी निष्कर्ष बाजूला काढण्याचा प्रयत्न करतं. मी मगाशी बोलून गेलो, की आज आपण कोण आहोत हेच विसरलोय. भगवंतानं मनुष्यावर 3 कृपा केलेल्या आहेत. मी थोडंसं अध्यात्माविषयी बोलतो. भगवंतानं आमच्यावर पहिली कृपा केली. ती पहिली कृपा जर कोणती असेल, की ज्यावेळेला ही सृष्टी निर्माण केली आणि सृष्टी निर्माण केल्यानंतर भगवंतानं आपल्याला स्वतःच्या अंशापासून बनवले. आम्ही कोणाचे अंश आहोत? देवाचे अंश आहोत. याला प्रमाण देऊन जातो. भगवद्गीतेचा 15वा अध्याय जर उघडला त्यावेळेला भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला उपदेश करताना सांगितलंय, ममे वंशो जीवलोके जीवभूत सनातनः मनषष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. ममे वंश म्हणजे काय? माझे वंश आहेत. हे सगळे अर्जुना माझे अंश आहेत. मग आम्ही जर देवाच्या अंश असेल तर विचार करा, आम्ही देवच आहोत. आपला आत्मा सुद्धा ब्रह्मस्वरूप आहे. पण आम्ही स्वतःच्या स्वस्वरूपाला न जाणता आम्ही या भौतिक सुखाच्या बेड्यांमध्ये अडकलो आणि दुःखाची व्याप्ती करून घेतलो. म्हणून विज्ञान हेही तितकंच महत्वाचं आहे आणि अध्यात्म हेही तितकंच महत्वाचं आहे. पण ज्यावेळेला विज्ञान संपतं ना, ज्यावेळेला विज्ञान कुठेतरी एक लास्ट स्टेप पर्यंत येतं, त्यावेळेला लोक हात सोडतात आणि म्हणतात, आता देव जाणे काय होईल ते होईल. म्हणजे सगळं देवावर सोडतात. शेवटी ज्यावेळेला चंद्रयान आकाशामध्ये सोडण्याचा ज्यावेळेला विचार केला होता आणि चंद्रयान लास्ट स्टेप पर्यंत होतं, पण ज्यावेळेला विज्ञान थांबलं त्यावेळेला तेही लोक विचार करत होते की देवा आपलं चंद्रयान सुखरूपपणे पोचलं पाहिजे. म्हणजे ह्या दोन्ही जरी वेगवेगळ्या बाजू असल्या तर शेवटी सत्यापर्यंत जाण्याचा दोघांचा एकच मार्ग आहे. आजची तरुण पिढी जी आहे ते आपण बघतोय की करिअर असो किंवा टेक्नॉलॉजी असो किंवा सोशल मीडिया सध्या जास्त आपण बघतोय, तर या सगळ्या पाठीमागे धावती येते. तर या धावत्या युगात त्यांना मनःशांतीसाठी किंवा त्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी आपल्याला अध्यात्माचा कसा उपयोग करता येईल? अध्यात्म ही एक अशी गोष्ट आहे की वेदांत शास्त्रानं असं सांगितलंय की कारणसह वर्तमान जगनिवृत्ती आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती. कारणसह वर्तमान जगनिवृत्ती म्हणजे दुःखाची निवृत्ती करणं आणि सुखाची प्राप्ती करून घेणं. आता हल्ली समाजाचा जर विचार करायला गेला, तरुण मुलांचा खास करून विचार करायला गेला, तर सोशल मीडियाचा प्रभाव इतका वाढलेला आहे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे रील्स असतील, वेगवेगळ्या गोष्टी असतील. आता मे बी त्याचा आपल्याला विषय इथं आपल्याला काढायचा नाही. पण मोबाईलमध्ये पाहण्याचा दृष्टिकोन हा मनुष्याचा बदलत चाललेला आहे. का आपण संप्रदायाच्या विषयी नाही पाहू शकत? का आपण स्वतःचा जास्त विचार नाही करू शकत? मग याच्याकरता तरुण मुलांची मानसिक स्थिती फार बिघडत चाललेली आहे. आज तरुण मुलगा कंपेअर करायला लागला बरं का. हां, आज तरुणांच्या मध्ये दुःख येण्याला सगळ्यात घातक जर कारण काय असेल, तर तो असा आहे आणि मी असा का? म्हणजे कंपॅरिझन वाढल्यामुळं तरुणांचा मानसिक ताण इतका वाढलेला आहे,
याच्याकरता वारकरी संप्रदायानं मीही त्याच त्याच कॅटेगरी मधला मुलगा आहे बरं का. म्हणजे ज्या वेळेला माझ्या पाठीमागे अध्यात्माचा वारसा नव्हता, त्यावेळेला माझी मनस्थिती एक विकसित स्वरूपाची होती. पण ज्या वेळेला माझ्या आजोबांनी वारीच्या वाटेवर आणलं, वारी तुम्हाला सर्वांना माहिती आहे, की आषाढी वारी आहे, त्याच्यानंतर कार्तिकीची वारी आहे. परत आमच्या गावामधून ही वारीची संकल्पना जाते. वारी काय शिकवते पहा. आम्ही ज्ञानानं मोठे असलो, तंत्रज्ञानानं मोठे असलो, किती जरी आपल्याजवळ पैसा असला, अडका असला, पण वारीमध्ये माणूस काय आहे ही वारी मला शिकवते. आणि ज्यावेळेला मला माझ्या आजोबांनी वारीला पंढरपूरला घेऊन गेले, वारीच्या वाटेवर 7 दिवस चालत असताना मॅडम मी तुम्हाला सांगतो, की लाखो करोडो रुपये कमवणारा मनुष्य सुद्धा एका सामान्य वारकऱ्याच्या पायावर डोकं ठेवतो. आणि हे डोकं ठेवल्यानंतर तिथं मला माझी नम्रता जाणवली. म्हणजे आज आपण कितीही ज्ञानानं मोठे असलो, तरी आपला जो बेस विचार आहे तो आपला स्टेबल राहायला पाहिजे. मग आपण मोठे झालो, तो बाकीचा कनिष्ठ झाला किंवा कनिष्ठ असणाऱ्या माणसानं मोठ्या माणसाकडे बघितलं, की त्याला वाटू लागलं, की अरे ही माणसं आपल्या भौतिक सुखामध्ये वाढत चाललेली आहेत आणि आम्ही काय केलंय? आम्ही एवढं चांगलं राहून सुद्धा आमच्या वाट्याला हे दुःख काय येतंय? त्यावेळेला तुकोबारायांचं एक प्रमाण आठवायचं आणि शांत राहायचं. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. हे सगळ्या प्रारब्धाच्या गोष्टी आहेत. आपल्या जीवनात सुख येणं, दुःख येणं, ह्या सगळ्या प्रारब्धाच्या गोष्टी आहेत. त्याच्याप्रमाणे आपल्याला ते भोगायला मिळतील. कोणत्याही पद्धतीचा विचार न करता अध्यात्माची सांगड धरून एका सद्गुरूंच्या जवळ जाऊन सद्गुरूंनी केलेल्या ज्ञानाचा उपदेश आपल्या हृदयामध्ये बिंबवून सद्गुरूंनी सांगितलेल्या वाटेवर अगदी निश्चिंतपणे चालणं म्हणजेच सुखाचा मार्ग आहे. मग तिथं ताण तणाव येण्याची शक्यता नाही. नाही. वारकरी संप्रदायाकडे अनेकदा आपण धार्मिक परंपरा म्हणून पाहतो. हं. तर यामागचा नेमका सामाजिक आणि मानवी विचार काय आहे? याचा सामाजिक आणि मानवी विचार पाहायला गेला तर आपण वारकरी संप्रदायाकडे एक धार्मिक कर्मकांड म्हणून पाहायचं नाही बरं का. धार्मिक कर्मकांड म्हणून पाहिलं, की मग लोकं देवपूजेला जास्त म्हणायला लागतात. पण एक 700 पूर्वीपासून ते आत्तापर्यंतचा जरा काळ थोडासा ओळखा. संत ज्ञानेश्वर महाराज असतील, जगद्गुरु तुकाराम महाराज असतील किंवा आदी करून सर्व संत असतील. अहो, महाराष्ट्रामध्ये केवढी मोठी क्रांती केली आहे. केवढी मोठी क्रांती केली आहे. समाजाचा विचार करूया का? समाजामध्ये विषमता जी वाढत गेली होती ना, ती विषमता वाढल्यानंतर तिचं अगदी मुळापासून नष्ट करण्याकरता जगद्गुरु तुकोबारांनी असे अनेक अभंग लिहिलेले आहेत. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म आणि भेदाभेद भ्रम अमंगल. पूर्वीच्या काळी किती भेद व्हायचे, पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आम्ही सगळे विष्णूचीच लेकर आहोत. काय एकमेकांच्या मध्ये भेद करताय? अंधश्रद्धा. अंधश्रद्धेविषयी तर जगद्गुरु तुकोबारायांचे असे अन्य प्रकारचे अभंग आहेत. तुकोबाराय म्हणतात, हे थोडंसं वावगं वाटेल, पण तुकोबाराय म्हणतात, नवस करून जर मुलगा प्राप्त झाला असेल तर लग्न करायची काय गरज आहे? किती मोठं वाक्य आहे तुकोबारायांचं. म्हणजे अंधश्रद्धेवर सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांनी आळा घातलेली आहे. इतकं सुंदर वक्तव्य जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय असं म्हणायला गेलं तर चालेल, की या वारकरी संप्रदायानं मानवी जीवनामध्ये एवढी मोठी क्रांती केलेली आहे. आता रिसेंट जर बघायला गेला तर हे आख्यान वगैरे आलेत ना, श्लोक वगैरे, या माध्यमातून खरं पाहायला गेलं तर जुनी संस्कृती काय ते आपल्याला योग्य बघायला मिळते. भारुडाच्या माध्यमातून मनुष्य जीवन कसं जगायचं, त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये वातावरण कसं असलं पाहिजे, म्हणजे श्रीकृष्णावर केलेलं गवळणीचं जे प्रेम आहे याच्यातून आम्हाला भक्ती बघायला मिळते. म्हणजे ती गवळणी श्रीकृष्णाला गोंजारते, त्याला चिडवते, त्याला रागावते, त्याला खूप काही गोष्टी करायला लावते. अहो, त्या एवढ्या एवढ्या दया करता त्याला नाचायला सुद्धा लावते हो. म्हणजे ही जी भक्ती आहे ना, ही भक्ती आज आम्हाला ही वारकरी संप्रदाय देऊन जातो. आणि खरं पाहायला गेलं तर मी शेवटचं वाक्य बोलतो, की समाजामध्ये आणि मनुष्य जीवनामध्ये वारकरी संप्रदाय हा का महत्वाचा आहे? कारण या धकाधकीच्या जीवनामध्ये शेवटी सगळ्या संतांनी सांगून गेलेलं आहे, सुख पाहता जावा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. सुख बघायला गेलं तर फक्त जावा एवढं आहे आणि दुःख मात्र प्रत्येकाच्या वाटेला केवढं आहे? पर्वत एवढा आहे. या दुःखाची निवृत्ती करायचं असेल तर मनुष्यानं संप्रदायामध्ये येऊन नामसंकीर्तन केलं पाहिजे आणि नामस्मरण केलं पाहिजे. हा फार महत्वाचा घटक आहे.
सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्म जे आहे, तर त्याचा वापर करून आपण वारकरी विचार जगभरात पोहोचवू शकतो. तर हे सध्या किती महत्वाचं आहे? काय सांगाल? कारण वारकरी संप्रदाय आत्ता या सोशल मीडियाच्या माध्यमातून इतका पसरलेला आहे. आता टीव्हीचे माध्यम असू देत, त्याच्यामध्ये सोनी मराठी असेल. सोनी मराठीच्या माध्यमातून एक कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार हा एक मोठी स्पर्धा झाली. त्याच्यामध्ये मी उपविजेता आहे. त्याच्या माध्यमातून टीव्हीच्या शोमधून ही सुद्धा वारकरी संप्रदाय घराघरापर्यंत पोहोचला. त्याच्यामध्ये झी मराठी असेल, झी सिनेमा असेल किंवा मन मंदिरा कार्यक्रम असेल, त्याच्यानंतर सन मराठीवरचे कार्यक्रम असतील, शेमारोबाना असतील. या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून संत विचार घरापर्यंत पोहोचायला लागले आणि हे वारकरी विचार घरापर्यंत पोहोचत असताना आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर सकाळी एक 6 वाजल्यापासून एक 10 वाजेपर्यंतचा जर जर काळ बघितला, तर शक्यतो एक 70-60 लोकांच्या घरामध्ये कीर्तनच लागलेली असतात. म्हणजे हे मोठं परिवर्तन आहे. दुसरी गोष्ट वेगवेगळे महाराज आता तुम्ही म्हणत असाल, की केवळ कीर्तन शिकणं, आळंदीला जाऊन राहणं आणि कीर्तन शिकून येऊन कीर्तन करणं. आता हल्ली महाराज सगळे वेल एज्युकेटेड आहेत बरं का. सगळे डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, सायंटिस्ट आहेत. सगळे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले आपले विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचे हे माध्यम त्यांनी स्वीकारलेलं आहे. अहो, आज मीच म्हणजे आदरणीय जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये आदरणीय ज्ञानेश्वर शिंदे महाराज म्हणून आहेत. ते बीई मेकॅनिकल आहेत. त्यांची इंग्लिशमध्ये प्रवचनं चालतात सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि बाहेरच्या देशातले लोकही सुद्धा ते त्यावेळेला जॉईन होतात आणि त्यांच्यासोबत आम्हाला इंग्लिशमध्ये प्रवचन ऐकण्याचा सुद्धा आम्हाला लाभ मिळतो. म्हणजे हे केवळ महाराष्ट्रापुरतंच नाही, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा हे विचार पोहोचवण्याचं काम हा वारकरी संप्रदाय करतो. मग इंस्टाग्राम असेल, युट्यूब असेल. आता माझं इंस्टाग्राम चॅनेलवर मी एक सिरीज सुरू केली मॅडम. चालता बोलता वारकरी आणि घरोघरी ज्ञानेश्वरी. मी काय करतो, प्रवास करत असताना जे लोक भेटतील त्या लोकांना मी 3 प्रश्न विचारतो वारकरी संप्रदायाच्या विषयी. पूर्वीच्या काळी आपण चालता बोलता दूरदर्शनवर तो एपिसोड बघितला असेल. तर वारकरी संप्रदायाविषयी किती लोकांना कितपत ज्ञान आहे? वारकरी संप्रदाय माहिती आहे, पण त्याच्याविषयी कितपत ज्ञान आहे? याच्याकरता लोकांना मी 3 प्रश्न विचारतो. त्या 3 प्रश्नांची जो उत्तर बरोबर देतोय, त्याला माऊली ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी गिफ्ट देतो. मग 3 प्रश्नांची उत्तर तर त्यानं बरोबर दिली. एक संत वाङ्मयातला सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्याच्या घरामध्ये जात असेल तर त्याचं घर किती पवित्र होत असेल हो? मग आम्ही सोशल मीडियाचा वापर करून हा वारकरी संप्रदायाचा झेंडा घरोघरी पोहोचवायला लागलोय. ही फार मोठी क्रांती आहे. कीर्तन म्हटलं की गावाकडचे किंवा ज्येष्ठ नागरिक त्याच्यामध्ये असतात अशी एक समज आहे सध्या. पण आजच्या तरुणांना कीर्तन किंवा संत विचारांच्याकडे वळवण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी काय केलं पाहिजे? आता आपण बघूया की प्रत्येक समाजामध्ये एक संत होऊन गेले किंवा एक महापुरुष होऊन गेले. मग उदाहरण घ्यायला गेलं तर माळी समाजामध्ये संत सावंतामाळी होऊन गेले. कुंभार समाजामध्ये संत गोरोबा काका होऊन गेले. चर्मकार समाजामध्ये संत रविदास महाराज होऊन गेले. असे अन्य संत आहेत. प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक समाजाचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी वारकरी परंपरेची सुद्धा सेवा केलेली आहे. मग वारकरी परंपरेची सेवा जरी नसली तर ते समाजासाठी तरी काहीतरी आपलं योगदान केलेलं आहे. मग हा विचार जर तरुणांच्या पर्यंत पोहोचवायचा असेल तर एक संकल्पना आपण राबवली पाहिजे. प्रत्येक महापुरुषांच्या पुण्यतिथीच्या वेळेला गावामध्ये 7-7, 8-8 दिवसाचे सप्ते केले पाहिजेत. मग त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण असेल, रक्तदान शिबिर असेल, चांगले ज्ञानवंत कीर्तनकार जे संप्रदायाला धरून आपले विचार मांडतात, संतांचे विचार मांडतात, त्यांची कीर्तनं ठेवली पाहिजे. आणि हे कीर्तनं ठेवत असताना त्याच्यामध्ये भारुडाचे कार्यक्रम ठेवले पाहिजेत. म्हणजे जेणेकरून लोकांचं मनोरंजन होईल. आणि आता पूर्वीच्या काळी कसं होत होतं, की ती जुनी माणसं यायची नाही, आम्हीच सप्ताह करणार. ते म्हातारी माणसं होती ना, त्यांच्याकडे सगळं नियोजन असायचं. तरुण मुलानं जर याच्यामध्ये यायचं असेल तर हे सगळं अरेंजमेंट करण्याची पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे द्यायची. म्हणजे तरुण मुलं आधुनिकच्या काळामध्ये, तंत्रज्ञानाच्या काळामध्ये त्यांना हवं तसं ते डेव्हलपमेंट करू शकतील. त्याचबरोबर रक्तदान शिबिराच्या माध्यमातून बऱ्याच वेळेला आपण ह्या सप्त्यामध्ये आम्ही सुद्धा रक्तदान आता घ्यायला लागलोय. आता परवा आमच्या गावामध्ये सावंतामाळी पुण्यतिथी झाली. तर त्यावेळेला सकाळच्या सत्रामध्ये आम्ही रक्तदान शिबिर घेतलं आणि त्याच्यामध्ये तरुणांना इन्व्हॉल्व्ह केलं.
म्हणजे याच्यामध्ये तरुण भरभरून आले आणि संध्याकाळी एक सुंदर कीर्तन ठेवलं. त्याच्यामध्ये विनोदीही होतं, अध्यात्मही होतं आणि मनाला चटका लागेल, वेदनाही निर्माण होईल असं भावनिक सुद्धा होतं. म्हणजे याच्यामुळं काय होईल, की तरुणाला आपल्या जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे हे त्याला जाणून येतं आणि तो हळू मग वारकरी संप्रदायाकडे किंवा अध्यात्माकडे वळायला सुरुवात करतो. आता अनेक असे तरुण आहेत जे त्यांच्या करिअरमध्ये किंवा त्यांच्या फील्डमध्ये यशस्वी तर आहेत. पण हो. मनाला शांती नाहीये. जे आपण म्हणतो ना, मनाला एक समाधान लागतं. तर ती गोष्ट त्यांच्याकडे नाहीये. तर संतांचे विचार त्यांना कसे याच्यामध्ये मार्गदर्शन करू शकतात? ह्या प्रश्नाचं उत्तर मला खूप छान देता येईल. कारण मी परवाच कीर्तनामध्ये मुद्दा मांडला, की आमच्याकडे सगळं आहे. गाडी आहे, बंगला आहे, पैसा आहे. आपण करिअरच्या माध्यमातून यशस्वी झालो. पण जेवढं वाढवून ठेवलं, तेवढं दुःख वाढायला लागलं. असं म्हणतात, की जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्यानं येताना काहीही घेऊन आलेलं नाही. आणि धर्मशास्त्राचा नियम आहे, जो येताना काही घेऊन येऊ शकत नाही ना, तो जातानाही सुद्धा काही घेऊन जाऊ शकत नाही. मग विचार करा, एवढं मिळवून आपल्याला करायचं तरी काय? नाही तुम्ही मिळवा, भौतिक सुख वाढवा, मजा करा, मौज मजा करा, याच्याशी काही घेणं-देणं नाही. पण ज्यावेळेला आपण काय करतो, की इतराच्या सुखानं जर आपण दुःखी व्हायला लागलो, आता हे फार मोठं फॅड सुरू आहे बरं का महाराष्ट्रामध्ये. हां, आपल्यापेक्षा तो जरा जरी वरचढ निघाला, की आपली मनशांती बिघडते. आता मी एक तुम्हाला छोटासा दृष्टांत सांगतो. काल्पनिक दृष्टांत आहे, तयार केलेला आहे. पण याच्यातून घेण्यासारखं आहे. एक आजीबाई आहे आणि त्या आजीबाईच्या पोटात दुखायला लागलं. मग पोटात दुखायला लागल्यानंतर ती आजीबाई डॉक्टरांच्याकडे गेली. डॉक्टरांनी अगदी व्यवस्थित चेक केलं. तिला गोळ्या औषधं दिलं 2 दिवसाच्या आणि डॉक्टर म्हणतात, "आजीबाई काळजी करू नका. 2 दिवसामध्ये तुमचं पोटात दुखणं बरं होईल." पण 2 दिवसानंतर आजीबाईच्या इतकं पोटात दुखायला लागलं, आजीबाई शिव्या देऊ लागली. आजीबाई म्हणते, म्हणे डॉक्टरकी केली की काय केली? पैसे ते पैसे लोबाडले. 2 दिवस वेळ वाया गेला, पण पोटात दुखायचं काही कमी आलं नाही. आजीबाई नंतर येते. डॉक्टरला म्हणते, "डॉक्टर साहेब, मागच्या वेळेला कन्सल्टन्सी फी ₹500 घेतली. आता किती खर्च होणार आहे?" डॉक्टर म्हणतात, "काय विचारायला लागले आजीबाई?" "अहो, पोटात खूप दुखायला लागले." बरं, डॉक्टर म्हणतात, "आजी काळजी करू नका. थोडं सोनोग्राफी करून घ्या. आता पोटाची तक्रार असेल तर सोनोग्राफी करावी लागेल." सोनोग्राफी केली. सोनोग्राफीचा रिपोर्ट आला. डॉक्टरांनी डोक्याला हात लावला. डॉक्टर म्हणतात, "आई, खरं सांगू का? सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये काही तथ्य नाही. नॉर्मल आहे म्हणायला लागले. का उगाच पोटात दुखतंय म्हणून एवढा आटापिटा करताय?" आजीबाई म्हणते, "डॉक्टर साहेब, तुम्हाला म्हणून सांगतो कोणाला विचारू नका. शेजारचा ज्यावेळेला 2 मजली बंगला बांधलाय ना, तेव्हापासून पोटात दुखायला लागले." आता विचार करा. माणूस दुःखी कशाने असेल, तर दुसऱ्याच्या सुखानं दुःखी आहे. आणि ज्यावेळेला दुसऱ्याच्या सुखानं दुःखी होण्याचं तो थांबेल, तो मनाची शांती शोधेल, त्यावेळेला हे त्याचं मनःशांती किंवा त्याची बुद्धी स्थिर राहील. अहो, मिळवा तुम्ही. मिळवल्याला काही नाही. पण कितपत मिळवला हे सगळं इथं आपल्याला सोडून जायचंय. हे एवढं जरी आपल्याला कळालं, तरी अध्यात्मात खूप काही आहे. अ, आज तुमच्या स्वतःच्या आयुष्यात एखादा असा संत विचार आहे का, की ज्याने तुमच्या कठीण प्रसंगी तुम्हाला मार्ग दाखवला असेल? मी ज्यावेळेला कीर्तनाला सुरुवात केली, त्यावेळेला कीर्तनाला सुरुवात केल्यानंतर माझा पहिला अभंग होता जगद्गुरू तुकोबारायांचा. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरुनी राहो. तुकोबाराय या अभंगामध्ये काय म्हणतात, की उठ बाबा, क्षणाला क्षणाला विचार कर. हे तुझं आयुष्य आहे ना, हे नाशिवंत आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येते मनुष्याचे काय आहे. हे देह आहे ना, हे काळाच आहे. आणि धन आहे ते सगळं कुबेराचं आहे. तुझं इथं काहीच नाही. मग तुझं इथं काय आहे? संतांची संगत कर आणि आपला मार्ग स्वीकार. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. त्यावेळेला आमच्या गुरुजींनी आम्हाला एक सिद्धांत सांगितला होता. म्हणजे एक माझा अनुभवच आहे बरं का. मी तिकडे कर्नाटक भागामध्ये कीर्तनाला जातोय. या अभंगाचा सार थोडक्यात सांगून जातो, की तो मला आलेला स्वानुभव आहे. "तुका म्हणे चाकुनी सांगे माझा अनुभव आहे अंगे." ज्यावेळेला मी कर्नाटकामध्ये कीर्तनाला गेलो होतो, त्यावेळेला त्या गावामध्ये अशी परंपरा होती, की एखादा व्यक्ती वारला,
की त्याच्या कपाळाला रुपया लावतात आणि जाळतात. शक्यतो अशी परंपरा आपल्या भागाकडे तरी नाही आहे. पण त्या व्यक्तीला चार चौघांच्या खांद्यावरून येत असताना समोर बँजोही वाजवतात बरं का. म्हणजे का कपाळाला रुपया लावतात, सरणावर ठेवतात प्रेत, जाळतात. जाळल्यानंतर 3 दिवसानं त्याला आपण माती म्हणतो किंवा राख सावरायला जातात. राख सावरायला गेल्यानंतर त्या जो मेलेला व्यक्ती आहे त्याच्या अपत्याला समोर बोलवतात आणि राख नाही गोळा करत, तो कपाळाला लावलेला रुपया शोधतात. तो कपाळाला लावलेला रुपया शोधला की त्याच्या अपत्याला तो रुपया असा वरती सगळ्यांना दाखवायला सांगतात आणि डाव्या हाताने बोंब मारायला सांगतात आणि एक वाक्य बोलायला सांगतात, माझ्या बापानं आयुष्यभर पैसा कमवला पण शेवटी जाताना कपाळाचा रुपया सुद्धा घेऊन गेला नाही. विचार करा, याच्यातून आपण काय शिकू शकतो? सगळं मिळवून सुद्धा शेवटी जाताना एक रुपया सुद्धा तुम्हाला कपाळावरचा घेऊन जाता येत नसेल तर आपण कशात सुख शोधतोय? म्हणून परमार्थ आपल्या अंतरात्म्यात सुख शोधण्यात जास्त आपण विचार केला पाहिजे, हे अध्यात्म आपल्याला शिकवतं. आता समाजात जर आपण पाहिलं तर जात, धर्म किंवा आर्थिक परिस्थिती अशा अनेक भिंती आहेत. तर कीर्तन असो किंवा अध्यात्म असो, तर या सगळ्या भिंती तोडून माणसांना एकत्र आणू शकतं का? आणि आणलेलंच आहे ऑलरेडी. या परंपरेनं कीर्तनं किंवा ह्या बाकीच्या गोष्टी सोडून जर तुम्ही वारी बघितली, मी मगाशी वारीबद्दल सांगितलं, अहो वारीमध्ये हौशी आहेत, नवशी आहेत आणि गवशी सुद्धा आहेत. हा, तिथं बघा, म्हणजे वारीमध्ये चालणारा वारकरी रात्री झोप घेत असताना त्याच्या बाजूला चोरही झोपलेला असतो. त्या वारकऱ्याची खिशीही सुद्धा कापून जातो. वारी वारी करत असताना वारकरीही भेटतात, हौशीही भेटतात, नवशी भेटतात, गवशी सुद्धा भेटतात. पण एक तुम्ही कधी निरीक्षण केलंय का? त्या वारीमध्ये चालणाऱ्या प्रत्येक मनुष्याला एकाच नावाने हाक मारली जाते, माऊली. माऊली तुम्हाला काय हवं आहे का? अहो इतकंच नाही, मी बघितलंय पुण्यामध्ये ज्यावेळेला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीमधून पुण्यामध्ये येते आणि पुण्यामधून सासवडचा घाट चढत, दिवे घाट चढत ज्यावेळेला सासवडला जाते, त्यावेळेला पुण्यातले लाखो करोडो रुपये कमवणारे मोठे मोठ्या कंपन्यांचे मालक सुद्धा वारकऱ्यांच्या पायावर नतमस्तक होतात. मग तिथं आलाय कुठला भेदाभेद? तिथं काहीच नाही. हा, पाया पडे जन एकमेका. तिथं कुठल्याही पद्धतीचा जात नाहीये, तिथं कुठल्याही पद्धतीचा धर्म नाहीये, कुठल्याही पद्धतीचा पंथ नाहीये. फक्त आम्ही विठ्ठलाचे वारकरी आहोत आणि आम्ही माऊली आहोत, हाच एक धर्म आहे. आत्ताच्या तरुण पिढीने संत ज्ञानेश्वर असो किंवा संत तुकाराम असो, यांच्याकडून घेण्यासारखे असे अनेक संत झाले. तर यांच्याकडून घेण्यासारखे विचार कोणते आहेत आणि कुठले घेतले पाहिजेत तरुणांनी? ज्ञानेश्वर महाराजांच्याकडून ज्ञान आणि त्याग घ्यावं. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी अगदी लहान वयामध्ये विज्ञानपूर्व, तंत्रज्ञानपूर्व, अध्यात्मपूर्व असा एक सुंदर ग्रंथ लिहिलाय. त्याचं नाव ज्ञानेश्वरी. अजून ग्रंथ आहेत बरं का ज्ञानोबारांचे. अमृतानुभव आहे, ज्ञानेश्वरी आहे, चांगदेव पासष्टी आहे, हरिपाठ आहे. अहो हे हे जे ग्रंथ आहेत ना, या ग्रंथामध्ये ज्ञानोबारायांनी वैज्ञानिक शोधही सुद्धा सांगितलेले आहेत. मला मला इतकं वाईट वाटतंय की ज्ञानोबारायांना नोबेल पुरस्कार द्यायला पाहिजे होता. अहो 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी पाण्यावर ऊर्जा कशी निर्माण होते हे त्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेले आहे. एखाद्या पडद्यावर चित्र कसं उमटतं हे ज्ञानेश्वर महाराजांनी त्यावेळेला सांगितलेलं आहे. मग विचार करा, ज्ञानेश्वर महाराजांच्याकडून त्याग घ्यावा आणि ज्ञान घ्यावं. लहान वयामध्ये मोठी मोठी आव्हानं कशी झेलावी हे ज्ञानेश्वर महाराजांच्याकडून घ्यावं. तुकोबारायांच्याकडून वैराग्य अवस्था घ्यावी. सगळं असून सुद्धा, सगळा पैसा अडका असून सुद्धा, सगळं समाजाला वाटून माझं काहीच नाही, हे फक्त परमेश्वरच आहे आणि मी जसा जन्माला आलोय तसाच मरणार, केवळ संप्रदायाची सेवा करणार, जाळोनी संसार बैसलो अंगणी. तुकोबारायांनी सगळं होतं नव्हतं ते समाजाला वाटलं, याला वैराग्य बरं का. म्हणजे असलेल्या गोष्टी लोकांना वाटून वैराग्य धारण करणं ही फार मोठी अवस्था आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्याकडून ज्ञान घ्यावं, त्याग घ्यावा, तुकोबारायांच्याकडून वैराग्य घ्यावं आणि संत नामदेव महाराजांच्याकडून भक्ती घ्यावी. नामदेवराय काय केलेत माहितीये का? नामदेवरायांचे वडील नेहमीप्रमाणे विठ्ठलाच्या मंदिरामध्ये देवाला नैवेद्य दाखवण्याकरता जात होते. पण
पूर्वीच्या काळी कसा नैवेद्य दाखवायचा तेवढा नैवेद्य दाखवला, ताट घेऊन परत घरामध्ये आले. पण एक दिवशीचा प्रसंग आहे. नामदेवरायांचे वडील नामदेवाला म्हणतात, नामदेवा मला थोडंसं काम आले, देवाला तेवढं नैवेद्य दाखवून ये जा. नामदेव महाराज नैवेद्याची थाळी घेतात आणि देवासमोर जातात. आता नामदेवाला काय वाटलं, नामदेव महाराजांना काय वाटलं की देव खरंच नैवेद्य खात असेल. नामदेवरायांनी नैवेद्याचं ताट देवाच्या समोर ठेवलं. देवा आज बाबा आले नाहीत बरे का, मी आलोय, माझ्या हातचं तेवढं खा. थोडा वेळ नामदेवरायांनी वाट बघितली, अजून थोडा वेळ वाट बघितली, पण देव काही खायला तयार नाही. देवा दर वेळेला बाबांच्या हातचा नैवेद्य खातोस आणि आज माझ्या हातचा नैवेद्य खात नाहीस. त्यावेळेला छोटा नामदेवरायांनी त्या शिळेवरती आपलं डोकं आपटायला सुरुवात केली. देवा मी काय भक्तीमध्ये कमीपणा केलाय, माझे वडील जशी भक्ती करतात तसं मी भक्ती करतोय. वडिलांच्या हातून जसं जेवण जेवतोस तसा माझ्या हातून का जेवण जेवत नाहीस. त्यावेळेला ज्या वेळेला त्या शिळेवर डोकं आपटायला सुरुवात केली त्यावेळेला माझ्या पांडुरंग परमात्म्यानं नामदेवांना उचलून घ्यावं, मांडीवर बसवावं आणि नामदेवरायांच्या हातातून एक एक घास माझ्या विठ्ठलानं खावी, हे नामदेवरायांच्याकडून भक्ती शिकावी. म्हणजे अन्य संतांचे विचार आहेत त्यांच्यातून काही ना काहीतरी घेण्यासारखं आहे, पण हे विचार मला फार आवडतात. नक्कीच. यशस्वी जीवन आणि समाधानी जीवन यात तुमच्या मते यात फरक काय आहे? यशस्वी जीवन म्हणजे त्याला वेदांताच्या भाषेमध्ये अज्ञानाचा बाह्यसंग म्हणतात. यशस्वी जीवन ह्या भौतिक सुविधांना यशस्वी जीवन म्हटलेलं आहे. त्याला वेदांतिक परिभाषेमध्ये अज्ञानाचा बाह्यसंग असं म्हणतात. म्हणजे मोठा झालो की शिक्षण पूर्ण झालं, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी लागली चांगल्या पगाराची, नोकरी लागल्यानंतर विवाह झाला, विवाह झाल्यानंतर मुलं बाळं झाली, परत मुलाबाळांचा सांभाळ आला, याला हे यशस्वी जीवन म्हणतात बरं का. मग गाडी घेतली, बंगला घेतला, प्रॉपर्टी घेतली. पण समाधानी जीवन म्हणजे जो स्वतःच्या अंतरआत्म्याला जाणलेला आहे तोच समाधानी जीव आहे. मग अंतरआत्म्याला जाणणं म्हणजे काय? सत्कर्म करणं, दुसऱ्याचं वाईट न चिंतनं, आपल्या हातातून चांगली कर्म घडणं, यालाच म्हणतात समाधानी जीवन. दुसऱ्याच्या सुखानं ज्या वेळेला तुम्हाला आनंद होईल आणि दुसऱ्याच्या दुःखानं ज्या वेळेला तुम्हाला दुःख होईल, हे तुमचं समाधानी जीवन असेल. महाराज तुम्ही आता इतके कीर्तन करता, काही ठिकाणी जाऊन तिथे लोकांना सकारात्मक गोष्टी सांगता. तर या सगळ्यातून तुम्हाला लोकांच्यापर्यंत सकारात्मक गोष्ट कोणती पोहोचवायची आहे? सगळ्यात सकारात्मक गोष्ट मला जर पोचवायची असेल तर मनुष्यानं आहेच त्या परिस्थितीमध्ये स्तब्ध राहावं. कुठल्याही पद्धतीचा मानसिक त्रास, तणाव न घेता मनुष्यानं स्टेबल राहावं. मग स्टेबल राहण्याकरता आपण काय केलं पाहिजे? श्री गुरु आमचे म्हणायचे की ठाईच वैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. तुम्ही मुखानं फक्त रामकृष्ण हरी म्हणा, नामस्मरण करा. मी म्हणत नाही याच देवाचंच नामस्मरण करा किंवा रामकृष्ण हरी म्हणा. तुमची ज्या देवावर श्रद्धा असेल त्या देवाची तुम्ही अगदी मनापासून श्रद्धा करा. कारण असं म्हटलेलं आहे बरं का की मेडिटेशन, बुद्धीवर होणारा जो मानसिक ताणतणावाचा जो प्रभाव आहे हा निवृत्त करण्याकरता नामस्मरणाला आणि मेडिटेशनला फार महत्व दिलेलं आहे. कारण एखादी जर गोष्ट सिद्धीला जायचं असेल, सिद्धीला म्हणजे पूर्णत्वाला जायचं असेल, तर आमचे श्री गुरु म्हणायचे की तुमचं मेडिटेशन खूप चांगलं पाहिजे. तुम्ही बाहेरच्या जगामध्ये कसं वावरताय त्याच्यापेक्षा तुम्ही अंतरआत्म्याला घेऊन कसं वावरताय हे फार महत्वाचं आहे. कारण आम्ही हल्ली दिखावगिरी करायला फार महत्व दिलेलं आहे. कारण हल्ली लोक त्यांच्या मनामध्ये इतकं पाप भरलेलं आहे, इतकं दुःख भरलेलं आहे, इतक्या काही यातना भरलेल्या आहेत, पण तो जगाला दाखवत असताना फक्त मी चांगला आहे म्हणून दाखवतो. फक्त बाहेरचा पडदा तेवढा चांगला आहे. पण सांगू का, अध्यात्मातून मी एवढं शिकलो की मनुष्यानं स्वतःचा विचार प्रगल्भ केला पाहिजे. कारण आज प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये पाहायला गेलं तर काही ना काहीतरी अवगुण आहे बरं का. तुका म्हणे झाला अवगुणांचा थारा, वाढले निद्रा आळसभोग. या समाजामध्ये प्रत्येक स्त्री आणि पुरुष अवगुणाने भरलेला आहे. प्रत्येकाच्या अंगात काही ना काहीतरी अवगुण आपल्याला बघायला मिळतो. मग या अवगुणाची निवृत्ती करायची असेल तर कीर्तनाच्या माध्यमातून मी सर्वांना एक संदेश देतो की तुम्ही नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण केल्यामुळं आपल्या बुद्धीतले वाईट विचार निवृत्त होतात. मानसिक ताणतणावातून आपली बुद्धी एका स्टेबल लेवलला येते आणि तिथं आल्यानंतर
आपण म्हणतो ना, काही गोष्टी आम्ही योग्य विचार न करता काही कर्म केलेली असतात ते आपल्या अंगलट येतात. म्हणून या मेडिटेशनमुळं आपण योग्य विचारानं कर्म करायला लागलो, की भौतिक गोष्टी म्हणून येणारं दुःख ते तिथल्या तिथं थांबतं. म्हणून नामस्मरणावर आपण जास्त भर दिली पाहिजे. आता सध्या आपण बघतोय जसं धावपळीचं युग आहे किंवा सोशल मीडिया असो, तर या सगळ्यामध्ये सगळ्याच लोकांना, तरुणांनाच फक्त नाही तर ज्येष्ठ जे आहेत, तर त्या सगळ्यांनाच समाधानी आणि सुखी जीवन जगण्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? समाधानी आणि सुखी जीवन जगायचं असेल, आता मी आधीपासूनच सांगत आलोय. आता समाधानी आणि सुखी जीवन जगायचं असेल, तर ठेविले अनंते तैसेची राहावे. जसं परमेश्वरानं आपल्या प्रारब्धामध्ये दिलेलं आहे. असं म्हणतात बरं का, की मूल जन्माला आल्यानंतर 5व्या दिवशी त्याच्या कपाळावर तिचं भविष्य लिहून जाते. ती कुठली देवी? सटवाई देवी सटवाई. म्हणतात बरं का. आता एवढं सगळं अन्न, मान, धन हे तो प्रारब्ध अधीन. मी अन्न किती मिळवणार? मी मान किती मिळवणार? मी धन किती मिळवणार? हे सगळं आपल्या प्रारब्धामध्ये लिहून ठेवलेलं आहे. संतांनी आधीच संत वाङ्मयामध्ये सांगितलेलं आहे. केले कर्म तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. जे केलेलं कर्म आहे ते आपल्याला भोगायला येणार म्हणजे येणार. मग यावेळेला दुःख आलं की समजून जा, आम्ही काहीतरी मागील जन्मामध्ये काहीतरी वाईट केलेलं आहे. सुख आलं समजून जा, आम्ही मागील जन्मामध्ये काहीतरी चांगला पुण्यकर्म केलेलं आहे. म्हणजे या आयुष्यामध्ये दुःखही येईल, सुखही येईल. सुखी आणि समृद्धी जीवन जगायचं असेल, तर आहे त्या स्थितीमध्ये स्टेबल राहून भगवंताचं नामस्मरण करणं. सुख आलं की मातू नये आणि दुःख आलं म्हणून खेद करत बसायचा नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. चित्तात समाधान प्राप्त झालं, की मनुष्याला दुःख आलं का आणि सुख आलं का याच्याशी काहीही घेणं-देणं नसतं. म्हणजे आपल्या पूर्ण या मुलाखतीत एक गोष्ट तर स्पष्ट झाली, की जितकं आपल्याला बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पैसा असो किंवा डिजिटल गोष्टी असो, या सगळ्याबरोबरच आपण अध्यात्माचा समतोल सुद्धा राखला पाहिजे. पाहिजे. बरोबर. महाराज, आजच्या आपल्या संवादातून एक गोष्ट तर सुंदर समोर आली, की टेक्नॉलॉजी आपल्याला पुढे घेऊन जाऊ तर शकते, पण संतांचे विचार जे आहेत ते योग्य दिशेने आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतात. आणि हा विचार जो आहे तो आज तुम्ही सगळ्यांच्यापर्यंत इतक्या छान पद्धतीने मांडलात आणि इतका छान वेळ आम्हाला दिलात. त्याबद्दल साधं सरळ या पेजकडून तुमचे मनःपूर्वक धन्यवाद. थँक यू.